शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून धुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर काँक्रिटीकरणासह विविध भरीव आणि दर्जेदार कामांमधून धुळे शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले। धुळे शहरातील रस्त्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्हाईट टॉपिंग काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला। यातून धुळे महानगर स्मार्ट आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। यासाठी धुळेकर जनतेनेही साथ द्यावी असं आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केलं आहे। आज गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंतचं कॉन्क्रीट रस्त्याचं काम या ठिकाणी आपण करत आहोत। व्हाईट टॉपिंग याला म्हणतात। व्हाईट टॉपिंगचं हे काम या ठिकाणी आपण करत आहोत। तुम्ही आता नाशिकला जाताना बघतात जो कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे त्याला व्हाईट टॉपिंग म्हणतात। तसं व्हाईट टॉपिंगचं काम आपण या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी करत आहोत। याच्यात गांधी पुतळा पासून तर खाली आपण स्वामी समर्थापर्यंत उतरतो तोही रस्ता याच्यात करणार आहोत। त्याच्यानंतर संतोषी मातेपासून तर गणपती मंदिरपर्यंत तोही सामाजिक न्यायामधनं 2 कोटी रुपयाचा रस्ता त्याचाही टेंडर झालेला आहे। परंतु एक साथ सर्व रस्ते आम्हाला लावता येत नाही कारण की ट्रॅफिकला जायला यायला जागा राहणार। म्हणून हा रस्ता झाल्यानंतर संतोषी मातेचा रस्ता लावू आणि नंतर मग तो रस्ता। तर असे विकासाचे कामं या शहरात आपण चांगले करतोय। अतिशय सुंदर असा हा रस्ता होणार आहे। मॉडेल रस्त्यासारखा रस्ता होणार आहे। याच्यात वोड फर्निचर हे सुद्धा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी आहे। तरी नागरिकांना ज्या वारंवार खड्डे पडायची अडचणी व्हायची, वर्ष दीड वर्ष झालं नाही पाऊस पडला पाणी साचला त्या डांबरी रस्त्याला खड्डे पडायचे, म्हणून आपण हा कॉन्क्रीट रस्ता करतो। आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते धुळे शहरातील पांझरा नदीकाठावरील शिवाजी महाराज रोडवरील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंत व्हाईट टॉपिंग रस्ता काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन झालं। यावेळी महापौर मायादेवी परदेशी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महापालिकेतील भाजपच्या गटनेत्या किरण कुलेवार, माजी महापौर तथा नगरसेविका कल्पना महाले, नगरसेवक सुनील बैसाने, नगरसेवक ललित आरुजा, नगरसेवक रोहित चांदोडे, भिकन वराडे, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, धीरज जगताप, मयूर ठाकरे, सागर चौधरी, महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, कनिष्ठ अभियंता प्रणव शिंदे, ठेकेदार मिलिंद मुडावरकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।